नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी त्यामध्ये विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार किंवा जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भात प्रशासन स्तरावरती काय हालचाली आहेत याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. परंतु मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती आपण देत असतो. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांग बांधवांचे पैसे आता बऱ्यापैकी वेळेवर टाकतात. शासन निर्णय पारित होतो, विभागाच्या स्तरावरून लवकरात लवकर निधी वितरित करण्याच्या हालचाली सुरू होतात. मात्र आता काय झालं माहिती आहे का, संजय गांधी निराधार अनुदान योजना ही वेगळी झाली आणि दिव्यांग पेन्शन योजना ही वेगळी झाली. त्यामुळे काय झालं, आता जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात ज्या काही ग्राउंड लेवलवरून हालचाली होत होत्या, म्हणजे मागणी जेवढ्या जोरामध्ये तेवढे होताना आता दिसत नाही. कारण कसं माहिती आहे का, ज्यावेळेस दिव्यांग पेन्शन योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना ज्यावेळी एकत्र होती त्यावेळेस दिव्यांग संघटना ज्या आहेत किंवा संस्था आहेत किंवा जे काही दिव्यांगांसाठी काम करणारे लोक आहेत ते तहसीलदार कार्यालय असेल, समाज कल्याण विभाग असेल, जिल्हा परिषद असेल किंवा कलेक्टर साहेब असेल, या ठिकाणी आमचे मासिक अनुदान लवकर वाटप करा आणि वेळेवर वाटप करा यासाठी धडपडत असतात किंवा प्रयत्न करत असतात, आवाज उठवत असतात. आणि मग ते काय व्हायचं, त्यांच्या आवाजामुळे किंवा त्यांच्या त्या ताकदीमुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा सुद्धा पैसे त्यांच्याच बरोबर वितरित होत होतं. बरोबर आहे. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नव्हता, व्यवस्थित चाललं होतं. पण राज्य सरकारने ह्या दोन्ही योजना जेव्हा वेगळ्या केल्या त्यावेळेस दिव्यांगांचे जे काही पेन्शन आहे ते वेगळ्या डिपार्टमेंटमधून व्हायला लागले आणि इकडनं सगळं वेगळं झालं. त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का, दिव्यांगांचे पैसे वेळेत यायला लागले, परंतु संजय गांधी, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांच्या बाजूने बोलणारा व्यक्ती आता कोण नाही राहिला किंवा बाजूने बोलणाऱ्या संघटना आता नाही आहेत. म्हणजे मी आत्ता एक 2-3 वर्षापासून याच्यामध्ये परिवारामध्ये काम करतोय, तर हातावर मोजणाऱ्या एवढ्या या संजय गांधी किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा विधवा महिला यांच्या संघटना आहेत किंवा संस्था आहेत. व्हॉट्सअप ग्रुप पण खूप कमी आहेत. त्यामुळे तुमची ताकद कमी पडते. जेव्हा एकत्र होतो तेव्हा ताकद चांगली होती, पण आत्ता मात्र वेगळं पडतंय. म्हणून हा पैसे वितरणातला प्रॉब्लेम होतोय, लक्षात ठेवा. आता तुम्हाला हेही माहिती आहे की पूर्वी एकत्रित शासन निर्णय निघून पैसे वाटप होत होते. आता काय होतंय, दिव्यांगांचा शासन निर्णय निघतोय पण यांचा शासन निर्णय निघत नाही. आणि शासन निर्णय निघत नसल्या कारणाने जो काही विभाग आहे, सामाजिक न्याय विशेष विभाग, त्यांना सुद्धा ती पैशाची तरतूद किंवा त्यांची मागणी संबंधित कोषागाराकडे करता येत नाही. हा सगळा गोंधळ आहे. मग जो काही पैसा शिल्लक राहतो सामाजिक न्याय विशेष विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे पैसे वाटप केल्यानंतर जो काही पैसा शिल्लक राहतोय त्याची गोळाबेरीज करून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकले जातात. तर यासाठी आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मंजूर करून वाटप झाले, इतर योजनांचे पैसे मंजूर करून वाटप झाले. मग या सगळ्यातून पैसे साचून किंवा राहून हे पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप केले जातात. मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सर की शासनाला विनंती आहे की त्यांच्यासाठी सेपरेट तुम्ही शासन निर्णय काढा, निधीची मंजुरी घ्या आणि लवकरात वेळात पैसे तुमच्या खात्यामध्ये टाका. अशा पद्धतीची मागणी सुद्धा आम्ही करतोय. पण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, यांना एक विनंती असेल की जसे दिव्यांग बांधव संघटित आहेत, एकत्रित, तसे तुम्ही सुद्धा एकत्रित येणं गरजेचं आहे. नाहीतर काय माहिती आहे का, तुमच्या पैशाचं वितरणाचा काहीही हिशोब राहणार नाहीये. कोणत्याही महिन्याचे कधीही कोणत्याही तारखेला पैसे येतील आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागेल. म्हणून एकत्रित येणं गरजेचं आहे. हे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणून ही व्हिडिओ बनवली. त्यासाठी तुम्ही जर एकत्र येत असाल तर आमच्याकडे सुद्धा चांगली टीम आहे, ती तुम्हाला सपोर्ट करेल, सहकार्य करेल. शासन प्रशासनाच्या स्तरावरून आपण आवाज उठू, हे पैसे वेळ देण्यासाठी प्रयत्न करू. पण तुम्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात निधी, जुलै महिन्याचा जो निधी आहे किंवा पैसा हप्ता आहे, पेन्शन आहे, ती कधी वाटप होणार, तर या संदर्भात ज्या काही तुमच्या ज्या याद्या आहेत या याद्या तयार झालेल्या आहेत. संबंधित योजनेचे पैसे सुद्धा मंजूर, म्हणजे गोळाबेरीज करून मंजूर झालेले आहेत. त्याचं बिल सुद्धा क्रिएट झालंय. आता लवकरच हे डीबीटी पोर्टलकडे जाईल आणि हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. हे बहुतेक या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे ही तुम्हाला माहिती द्यायची होती की बाबा जुलै महिन्याचे पैसे आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत, काळजी करू नये. कारण तुमचे प्रश्न येत आहेत आणि तुमचे पैसे हे तुमचे खूप हक्काचे आहेत आणि महत्त्वाचे सुद्धा आहेत. तुमच्या भावना मी समजू शकतोय, पण प्रशासनाला त्या गोष्टी कळल्या पाहिजे. पण आता कळत नाही, यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे. जुलै महिन्याचे पैसे लवकरच 1-2-4-5 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये येतील. सर्व काही अंतिम टप्प्यामध्ये आहे, काळजी करायचं कारण नाहीये. फक्त सर्वांनी एकत्र येऊन संघटित होणं गरजेचं आहे, तरच तुमचे पैसे वेळेत येतील. ज्या पद्धतीने दिव्यांग बांधव माझा संघटित आहे, एकत्रित आहे, ठीक आहे, प्रत्येकाच्या संघटना वेगळ्या आहेत, ग्रुप वेगळे आहेत, पण जेव्हा एखाद्या वेळेस आवाज उठवायचा असेल तर तो ताकदीने उठतो. तसं तुमचा सुद्धा झाला पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करायला तयार आहे, माझी टीम तयार करायला
माझी टीम जी आहे ती सुद्धा प्रयत्न करायला तयार आहेत. तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. जर समजा ज्या काही विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती असतील, त्यांना जर असं एक संघटना किंवा ग्रुप तयार करायचा असेल तर नक्की मला कमेंट्स करा. आपण त्याच्यावरती काम करू. कारण तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला वेळेत मिळाले तर त्या पैशाला महत्त्व आहे, नान्यता महत्त्व नाहीये. अशा पद्धतीची जुलै महिन्याच्या हप्त्याचं काय स्टेटस आहे हे तुम्हाला सांगायचं होतं आणि कुठेतरी आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे यासाठी प्रयत्न करूया. ही महत्त्वाची व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.